मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 4 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा नाटकाचे पाठांतर करत असते. तिला खूपच टेन्शन आलेले असते. तितक्यात साक्षी तिथे येते. दीपा तिला सांगते की मला असं वाटतंय मी स्टेजवर जाऊन ब्लँक होणार आहे. हे पाठांतर होतच नाही आहे. त्यावर साक्षी तिला धीर देत म्हणते की नको टेन्शन घेऊ, छान होणार आहे सगळं. मात्र दीपाने खूपच टेन्शन घेतलेले असते आणि ते पाहून कार्तिकीला खूप हसू येते. ती आणि साक्षी दीपाचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर शाळेत जाण्यासाठी तयार होतात. तर दुसरीकडे सौंदर्या ललितला सांगत असते की मी लहान असताना आप्पा म्हणाले ना की आज आपण सिनेमा पाहायला जाऊ, की मी खूपच एक्सायटेड व्हायचे. मला असं वाटायचं की कधी मी त्या थिएटरमध्ये जाते आणि कधी एकदा सिनेमा बघते. आणि आज अगदी तसंच वाटत आहे मला की कधी मी थिएटरमध्ये जाते आणि कार्तिक दीपाला एकत्र पाहते. त्यावर ललित म्हणतो फक्त कार्तिक दीपा नाही बरं का, कार्तिकी आणि दीपिकासुद्धा. तितक्यात कार्तिक आणि दीपिका तयार होऊन तिथे येतात. त्यानंतर ते विठोबाचा आशीर्वाद घेतात आणि सौंदर्या ललितच्याही पाया पडतात आणि शाळेत जाण्यासाठी निघतात. त्यानंतर सौंदर्या ललितला म्हणते की या नाटकाच्या निमित्ताने का होईना पण दीपा आणि कार्तिक आज आपल्याला एकत्र दिसतील, तेही आपल्या दोन्ही नातींसोबत. आणि त्यावर ललितही खुश होत होकार देतो. तर दुसरीकडे शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅडम नाटकाची सर्व तयारी झाली की नाही याची चौकशी करत असतात. तितक्यात दीपा आणि कार्तिकी आणि दीपिकाला घेऊन तिथे येतात. टीचर त्या सर्वांना ऑल द बेस्ट विश करतात आणि तेथून जातात. तर दुसऱ्या टीचर त्यांना सांगतात की काहीच टेन्शन घेऊ नका, आपली तालीम तर अगदी व्यवस्थित झाली आहे, पण स्टेज आणि लाईट यामुळे गांगरून जाऊ नका. आता एकदा फायनल रिव्हिजन करा आणि त्यानंतर हेअर आणि मेकअपसाठी जा. आणि त्यावर ते चौघेही होकार देतात आणि त्यानंतर तयार होण्यासाठी जातात. तर दुसरीकडे आधीने कपाटातून तो कॅमेरा घेतलेला असतो, पण तितक्यात श्वेता पळतच येऊन त्याच्या हातून तो कॅमेरा घेते. आधी तिला विचारतो की अगं काय चाललं हे तुझं, मला कॅमेरा दे, आजचं नाटक शूट करायचं आहे मला. तर श्वेता सांगते कॅमेरा खराब झाला आहे, तो चालूच होत नाही. त्यावर आधी म्हणतो एकदा बघू दे तर मला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते. मात्र श्वेता तो त्याच्याकडे देत नाही आणि त्याला मोबाईलमध्येच नाटक शूट करायला सांगते आणि आधी त्यावर होकारही देतो. त्याला कोणताही संशय येत नाही आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर श्वेता मनाशी म्हणते या कॅमेऱ्यामधील फुटेज योग्य वेळी बाहेर काढणार मी, तोपर्यंत तरी हे यामध्येच राहील. तर दुसरीकडे दीपा, कार्तिक आणि दोन्ही मुली नाटकाची फायनल रिव्हिजन करत असतात. त्यानंतर सर्वजण नाटक पाहण्यासाठी येत असतात. टीचर सर्वांचे स्वागत करत असतात. तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक हेअर आणि मेकअप करतात. त्यानंतर दीपिका आणि कार्तिकीही तयार होतात. तर दीपाला थोडं घाबरलेलं पाहून कार्तिक तिला विचारतो की काय झालं, टेन्शन आलंय का. त्यावर ती हो म्हणते. तर कार्तिक म्हणतो मला पण, आणि ते दोघेही हसू लागतात. तर कार्तिकी त्यांना सांगते तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आणि त्यानंतर टीचर तिथे येत त्यांना स्क्रिप्ट देतात आणि पुन्हा एकदा ती वाचून ते फायनली तयार होतात. तर दीपिका कार्तिकला आणि कार्तिकी दीपाला सांगते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया. तुम्ही डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्यामधील आवडत्या माणसांचा, पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा आणि म्हणजे टेन्शन पळून जाईल. आणि त्याप्रमाणे दीपा कार्तिक करतात. तर त्या दोघांनाही डोळे बंद केल्यानंतर एकमेकांसोबतचे क्षण आठवतात आणि त्यानंतर ते एकमेकांना ऑल द बेस्ट विश करतात. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रिन्सिपल मॅडम सर्वांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानतात आणि सर्वांचे स्वागत करतात. त्यानंतर त्या सांगतात की आज आपल्यापुढे एक नाटुकले सादर होणार आहे. त्यात आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांची भूमिका आहे. कार्यक्रमाची सुरुवात याच नाटकाने होणार आहे. वाल्मिकी रामायणातून घेतलेला एक प्रसंग आज इथे सादर होत आहे आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात होते. कार्तिकी आणि दीपिका लव आणि कुशच्या भूमिकेत स्टेजवर येतात. त्या दोघींना पाहून सौंदर्या आणि ललित खूपच खुश होतात. त्यानंतर कार्तिकचीही प्रभू रामचंद्राच्या भूमिकेमध्ये एंट्री होते आणि नाटक पुढे सरकू लागते. सर्वजण कौतुकाने ते पाहत असतात. लव आणि कुश रामायणाची कथा सांगत असतात आणि सर्वजण मन लावून ते ऐकत असतात. पण तितक्यात इकडे श्वेता तोंड पाडून तेथून जायला निघते. मात्र आधी तिला थांबवतो आणि म्हणतो की बघ किती छान नाटक सुरू आहे,
आपल्या बाळासाठी हे खूप चांगले आहे आणि त्यामुळे श्वेता नाईलाजाने तिथे थांबते. तर इकडे नाटक सुरू असते. लव आणि कुश 14 वर्षांच्या वनवासापासून तर रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडवण्यापर्यंत सर्व काही सांगतात आणि त्यानंतर ते प्रभू रामांना विचारतात की आपण अयोध्येला परत आल्यानंतर सीतामाईंचा त्याग का केलात. आणि हा प्रश्न ऐकून कार्तिकला त्याने दीपाशी ज्यावेळी सर्व संबंध तोडले तो प्रसंग आठवतो. नाटकाची कथा जसजशी पुढे जात असते तसतसा कार्तिकला त्याच्या आयुष्यातील घडलेले प्रसंग आठवत असतात आणि त्याचं मन विचलित होतं. तर इकडे ललित आणि सौंदर्याही दोन्ही गोष्टींमधील साम्य पाहून खूप दुःखी होतात. त्या दोघांच्या डोळ्यात पाणी येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की नाटक सुरू असते. त्यामध्ये प्रभू राम सीतामाईंना विचारतात की ही आपली अपत्ये आहेत का, आणि त्यावर सीतामाई होकार देतात. त्यानंतर लव आणि कुश प्रभू रामचंद्रांना विनंती करतात की तुम्ही आमचा आणि आमच्या मातेचा स्वीकार करावा. आम्हाला पित्याचे छत्र आणि मातेची छाया दोन्हीही हवे आहे. आणि हे ऐकून कार्तिक आणि दीपाच्या डोळ्यात पाणी येते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.